इंग्लंडचा भारतावर 125 धावांनी दणदणीत विजय. भारताचा डाव अवघ्या 76 धावांवर आटोपला. फिल सॉल्टच्या अर्धशतकानंतर जोफ्रा आर्चर आणि जो स्टर्नच्या वेगवान माऱ्यानं भारताची फलंदाजी कोसळली. इंग्लंडची मालिकेमध्ये 2-0 आघाडी. फिफा विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाचा इजिप्तवर थरारक विजय. 2 गोलच्या पिछाडीवरून पुनरागमन करत इजिप्तवर मिळवला 3-2 विजय. मेसी, रोमेरो आणि एन्झो फर्नांडिसच्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक. अमेरिकेतील डॅलस इथं झालेल्या फिफा विश्वचषक 2026च्या अत्यंत रोमांचक राऊंड ऑफ 16च्या सामन्यामध्ये स्पेनकडून पोर्तुगालचा 1-0 असा पराभव. सामन्याच्या अतिशय चुरशीच्या आणि गोलशून्य स्थितीमध्ये असलेल्या क्षणी 91व्या मिनिटाला बदलली खेळाडू मिकेल मेरिनोनं स्पेनसाठी एकमेव विजयी गोल झळकावला. स्पेन विरुद्धचा सामना रोनाल्डोसाठी विश्वचषकातील अखेरचा सामना. दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा अत्यंत भावनिक आणि निराशाजनक शेवट. अतिरिक्त वेळेत मायकल मेरिनोनं केलेल्या गोलमुळे पोर्तुगाल स्पर्धेबाहेर. रोनाल्डोचं विश्वविजेतेपद पटकावण्याचं स्वप्न कायमचं राहिलं अपूर्ण. सामना संपताच 41 वर्षीय रोनाल्डोला मैदानावर अश्रू अनावर. फिफाच्या राऊंड ऑफ 16 सामन्यामध्ये स्पेनकडून 1-0 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे पोर्तुगालचं आव्हान संपुष्टात. दरम्यान मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेज यांच्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा. हा त्यांच्या कार्यकाळातील आणि स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अंतिम विश्वचषकाचा ठरला शेवट. फिफा विश्वचषक 2026च्या बाद फेरीमध्ये बेल्जियमनं यजमान अमेरिकेचा 4-1 असा धुव्वा उडवत दमदार केली आगेकूच. सिएटलमधील लुमेन फील्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये बेल्जियमचं एकतर्फी वर्चस्व. मोरोक्कोची ऐतिहासिक कामगिरी कायम. मोरोक्कोनं कॅनडाचा पराभव करून गाठली उपांत्यपूर्व फेरी. सलग मोठ्या स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी सुरू. अमेरिकेचा खेळाडू फोलारिन बागोलून याला मिळालेल्या रेड कार्ड प्रकरणामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलचे रेफरी राफाएल क्लाउस यांच्या निर्णयावर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह केलं होतं उपस्थित. यावर फिफानं राफाएल क्लाउस यांची पाठराखण करत ते जागतिक स्तरावरील सर्वोत्तम रेफरींपैकी एक असल्याचं केलं स्पष्ट.